नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारताच्या प्रथा परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेला जमेल तिथे छेद देण्याचा प्रयत्न आपण आत्तापर्यंत अनेकदा पाहिलेला आहे. डाव्या विचारसरणीच्या कडून यासाठी अनेक मार्ग वापरले जातात. पंढरीच्या वारीमध्ये आलेल्या नवनव्या दिंड्या हा त्यातलाच एक मार्ग ठरतोय. या निमित्तानं वारीमध्ये सहभागी झालेल्या दिंड्या आता वादही निर्माण करतायत. वारी परंपरेला छेद देऊन त्या आडून धर्मप्रसाराचं काम होत असल्याचा डाव उघड झालाय. आता तरी या वारी परंपरेला छेद देणाऱ्या दिंड्या या कोणत्या हेतूनं वारी मार्गावर येतायत हे तपासायची गरज आहे, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आणि म्हणूनच वारी परंपरेतली ही घुसखोरी थांबवा अशी मागणी वाढू लागलेली आहे. पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारीमध्ये शिरून वारकऱ्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आत्तापर्यंत अनेकदा होत होता. हा आरोप आता पुराव्यानिशी समोर आलेला आहे. या पुराव्यामध्ये आपल्याला काही पत्रकं दिसू शकतील. या पत्रकाच्या आडून वारीच्या मध्ये दाखवल्या गेलेल्या धार्मिक बाबी समोर येत आहेत. खास करून ख्रिस्ती धर्म प्रचारक वारकऱ्यांना ख्रिस्त कसा श्रेष्ठ आहे हे सांगताना आढळलेले आहेत. व्यसनमुक्तीच्या आडून वारीमध्ये ख्रिस्ती धर्म प्रसार होतो आहे. वारकऱ्यांना बायबलमधील पत्रकांचं वितरण सुद्धा होताना दिसत आहे आणि तसे पुरावे सुद्धा लोकांना सापडले आहेत. वारकऱ्यांना येशूची उपासना करण्याचं आवाहन याद्वारे केलं जात आहे. दिलेल्या पत्रकांमध्ये येशूच तारणहार आहे, येशू हाच खरा देव आहे असा मजकूर वारकऱ्यांमध्ये वाटलेल्या पत्रकात सापडतो आहे. वारी मार्गावरती काही मंडळी जसे ख्रिस्ती धर्मप्रचारक आपला धर्मप्रचार त्या ठिकाणी करत असतात. कालच पुण्यामधल्या फातिमा नगरमध्ये काही महिला त्या ठिकाणी पत्रकं वाटत होत्या ख्रिस्ती धर्माच्या. हिंदुत्ववादी संघटनांनी वारकऱ्यांनी त्या संदर्भात वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. कॅम्प परिसरामध्ये वारकरी संप्रदायाची मंडळी जात असताना काही महिलांवरती वारकरी संप्रदायाच्या काही धर्मांध जिहादी महिलांकडनं त्यांच्यावरती मटणाचे तुकडे टाकण्यात आले. या भावना दुखावण्याचे प्रकार वारंवार होत असताना दिसत आहेत. अशा आक्षेपांना उत्तर सुद्धा दिलं जात आहे आणि या निमित्तानं जो प्रमुख आक्षेप आहे तो आहे संविधान समता दिंडीवर. समता दिंडीच्या नावाखाली किंवा संविधान दिंडीच्या नावाखाली वारकरी दिंड्यांमध्ये आणि दिंड्यांच्या रूपानं सहभागी होत आहेत. ते नक्की काय हेतून येत आहेत हा प्रश्न उपस्थित होतो. त्याला काय उत्तर आहे ऐका. कोणाही जीवाचा नघोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशा प्रकारे कोणत्याही माणसाचा जगामध्ये मत्सर केला जाऊ नये. सर्वांना सन्मानानं वागवावं. कुणामध्ये जातीवरून धर्मावरून स्त्री आहे की पुरुष आहे अशा प्रकारचा भेदभाव करू नये. ही जी संतांनी मांडलेली भूमिका आहे तीच भूमिका भारतीय संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व या मूल्यांच्या माध्यमातून आलेली आहे. आणि म्हणूनच या मूल्यांचा समाजामध्ये रुजवात व्हावी आणि त्याच्या माध्यमातून संतांनी पाहिलेल्या आनंदी समाजाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी संविधान समता दिंडी समताभूमी फुलेवाडा इथून पंढरपूरपर्यंत जात आहे. हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे आणि वारीच्या प्रथा परंपरा मोडणाऱ्यांना दिंडीपासून दूर ठेवा अशी मागणी होती आहे. कबीर कला मंच या कलामंचाचा वारीतला प्रवेश आक्षेपार्ह ठरवण्यात आलाय. संविधान समता बचाव दिंडीत अर्बन नक्षल वावरतायत अशी भूमिका सुद्धा घेण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज दिंडीच्या कडून तर संविधान समता बचाव दिंडीला मान्यता नाही असं सुद्धा सांगण्यात आलंय. अशा स्थितीत संविधान समता बचाव दिंडी वारीमध्ये काय करते हा प्रश्न हिंदू राष्ट्र समन्वय समिती उपस्थित करते. समता दिंडीच्या नावानं वारीमध्ये घुसखोरी होतीये हा आक्षेपही नोंदवण्यात आलेला आहे. वारीच्या आडून
सरकारी अनुदान लाटण्याचा प्रयत्न थांबवण्याची मागणी या निमित्तानं केली गेली आहे. संतांचे विचार हे प्रगट आणि व्यापक स्वरूपाचे आहेत आणि त्या व्यापक विचारांचा जर तुम्ही दुरान्वयाने वेगळा अर्थ लावत असाल तर मग त्याकडे जसं तात्या म्हटले की आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, कोणाची निंदा करत नाही, मग त्याकडे लक्ष घालण्याची आवश्यक. तुम्ही जर आनंद घेण्यासाठी येत असाल वारीचा तर निश्चित या, परंतु वारीला येतात आमचं पांघरून घालून येतात आणि त्या पांघरुणाच्या माध्यमातून तुमची पांघरून तुमची विचारधारा जर प्रस्तावित करत असाल, जर मांडत असाल आणि धर्मांतराचा विचार करत असाल तर मग ते कुठल्याही धर्माचे लोक असू देत त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता निश्चितपणाने राहील. कबीर कलाम मंच शीतल साठे नावाची मुलगी त्या ठिकाणी सापडलेली होती. या सगळ्या संघटनांची बॅकग्राऊंड जर बघितली तर कबीर कलाम मंच नक्षलवादी समर्थक संघटना आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आता केवळ रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर हे कार्यकर्ते म्हणजे दाभोळकर असताना त्या ठिकाणी चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा नक्षलवादी कारवायांमध्ये नरेंद्र बुर्ले, नरेंद्र बनसोड नावाचे कार्यकर्ते पकडले होते. त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले होते. त्यामुळं या दिंडीच्या पाठीमागून कुठला छुपा अजेंडा चालवला जातोय का हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं पाहिजे. वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. परंपरेच्या पलीकडे जाऊन ती महाराष्ट्राची अस्मिता सुद्धा आहे. या अस्मितेला नख लावायचा प्रयत्न होत असेल तर तो रोखला गेला पाहिजे असंही म्हटलं जात आहे. वारीच्या मूळ तत्वांना किंवा परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न काही विघातक लोकांकडनं किंवा संघटनेकडनं होतोय असं जर लक्षात आलं तर आमची सगळ्या वारकऱ्यांना विनंती आहे की त्या दिंडीतल्या लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली पाहिजे. ही तक्रार आल्यानंतर लागलीच या विघातक लोकांवर किंवा या संघटनांवर 100% कारवाई करण्यात येईल. आम्ही त्याचा पाठपुरावा करू. मात्र हे वेळीच लक्षात घेऊन या नांग्या यांच्या ठेचाव्या लागतील. दरम्यान या सर्व आक्षेपांवर संविधान समता बचाव दिंडी करणारे कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर काय म्हणतायत पहा. जर या दिंडीला काही लोक विरोध करत असतील तर मला त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की काही लोकांनी समाजामध्ये समता नांदावी याबद्दल त्यांचा विरोध आहे का? स्त्रियांना सन्मान मिळावा याला त्यांचा विरोध आहे का? समाजामध्ये सामंजस्य राहावं याला त्यांचा विरोध आहे का? आणि असा जर विरोध असेल तर ते संत विचाराच्या विरोधात आहे आणि संविधानाच्या विरोधात आहे. आणि म्हणून असा जर कोणी संविधान समता दिंडीला विरोध करत असेल तर ते संत विचाराला विरोध करत आहेत असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे एकीकडे हा वाद पेटलेला असताना दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमी वारीच्या विरोधात बोलून जातो आणि वाद वाढवतो. अबू आझमीनं वाद निर्माण करायला वारीचा मुद्दा करावा ही बाब या वेळेला दुर्लक्षून चालणार नाही. औरंगजेबाच्या स्तुतीवरून काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण देशातून ज्यांच्यावर टीकेची झोड उठली त्या अबू आझमींनी परत एकदा महाराष्ट्राच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं. हजारो वर्षांपासून महाराष्ट्राच्या भागवत धर्माची पताका उंचावणाऱ्या वारीमुळे रस्ते जाम होत आहेत अशी मुक्ताफळं आझमींनी उधळली आहे. यावरून मंत्री नितेश राणेंनी अबू आझमींना चांगलाच दम भरलाय. आमच्या प्रत्येक हिंदू सणांवर संस्कृतीवर तुम्हाला बोट उचलण्याची जी हिंमत जे आमच्याच हिंदू राष्ट्रामध्ये बसून जे अबू आझमी सारखे जे कार्टे जे करतायत ना ते काय आम्ही इथे खपून देण्याचं काय कारण नाही. हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःचे सगळं राजकारण करत बसायचं हे घाणेरडी वृत्ती आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्रेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? तर दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांनीही आझमींना धारेवर धरलाय. अबू आझमी म्हणतो की फक्त मुस्लिम रस्त्यावर पडले तर नमाज होते. अरे पण बाबा ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो, त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते, शिवजयंती मिरवणूक बेकायदा काढली जाते तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना.
भारताचा कायदा कोणाला सोडत नाही, पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा, हे जे स्टेटमेंट अबू आझमी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे. आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाहीये. हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो. यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही, यांनी काही फॅक्टऱ्या कंपन्या उभारल्या नाही, काही यांनी त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही. हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकायचं काम करतो. रस्त्यावरच्या नमाज सोबत वारीची तुलना करणाऱ्या आझमींना भेटून वारी आणि वारकरी काय असतो हे समजावून सांगू असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलं. राज्यभरातल्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा आझमींच्या वक्तव्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. आझमींवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. नमाजाचा अत्यंत सन्मान ठेवत मी अबू आझमींना सांगू इच्छितो की बाबा काहीतरी तू या वारीत येऊन बघ. मागच्या वेळी वाचलायस, आता वाचणार नाही. आणि जर वारीसारख्या अत्यंत महत्वपूर्ण परंपरेकडे जर बोट करत असाल तर वारीकडे केलेलं बोट हे वेळीच तोडण्यात येईल. याला वाटलं तर इशारा समजा. तुकोबाराय म्हणतात, भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हनुकाठी. त्यामुळे अबू आझमीने आपल्याला जमते तेवढं करावं, नको त्या गोष्टीत लुडबुड करू नये. अन्यथा त्याला योग्य पद्धतीने त्याला काही उत्तर द्यायचे त्याकरता आम्ही समर्थ आहोत. आणि वारीचा अवमान, वारीच्या परंपरेला असं कोणी बोट दाखवत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. वारकऱ्यांचे पाय लागतात त्या रस्त्यावरची धूळ सुद्धा पवित्र समजून भाविक ती डोक्याला लावतात. पण तिथे आझमींना मात्र ही भावना न दिसता कोणालाही न दिसलेली वाहतूक कोंडी दिसली. मशिदींवर 12 महिने दररोज 5 वेळा वाजणाऱ्या भोंग्यांबद्दल मौन बाळगणाऱ्या आझमींना वर्षातून एकदा निघणाऱ्या वारीचा मात्र त्रास होतोय. याच आझमींनी मागे औरंगजेबाची स्तुती केली आणि नंतर वाद झाल्यावर माफीही मागितली. मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा. रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया. लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है. वक्फ की जमीनें हमारी हड़पने का पूरा इरादा हो रहा है. जो 400, 500 सालों से मस्जिदें बनी है, कब्रिस्तान है, दरगाहें हैं, उन दरगाहों पर नजर इनकी, उसको तोड़ करके सरकारी जमीन बनाकर उसको बेचने का सरकार का इरादा है. पण तरीही या आझमींची वादग्रस्त विधानं करण्याची खोड काही जात नाहीये. त्यामुळे आझमी जाणीवपूर्वक अशी विधानं करतात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही. तर अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. अबू आझमीला कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आझमीकडून येत असतात. आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आझमींचं हे जे स्टेटमेंट वारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झालं आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबू आझमी करत असतात असं माझं स्पष्ट मत आहे. आझमींच्या वक्तव्यामुळे राजकारणालाही ऊत आला असला तरी वारी हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्याबाबत बेताल वक्तव्य करून आझमींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या तसंच वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे आझमी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हा वाद शमणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.